श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण प्रत्येक हिंदू कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. कुलदेवता म्हणजे काय, कुलदेवतेची पूजा का करावी, कुलदेवतेची कृपा कशी मिळवावी आणि कुलदेवता माहीत नसेल तर काय करावे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात अनेकांना माहिती नसलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर कुलदेवता म्हणजे काय ते आपण सर्वात प्रथम बघूया. ज्या देवतेची आपल्या संपूर्ण वंशाने किंवा कुळाने पिढ्यानपिढ्या उपासना केली आहे त्या देवतेला कुलदेवता किंवा कुलस्वामी असे म्हणतात. प्रत्येक कुळाची वेगळी कुलदेवता असू शकते. अनेक घरांमध्ये कुलदेव कुलदेवी किंवा दोघांचीही पूजा केली जाते. तर आता आपण बघूया कुलदेवतेचे महत्त्व काय. धार्मिक परंपरेनुसार कुलदेवता आपल्या कुळाचे रक्षण करते, संकटांपासून संरक्षण करते आणि कुटुंबावर कृपादृष्टी ठेवते अशी श्रद्धा आहे. अनेक घरांमध्ये शुभकार्य, विवाह, मुंज, गृहप्रवेश, नामकरण किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कुलदेवतेचे दर्शन किंवा पूजा केली जाते. तर कुलदेवतेची पूजा कशी करावी ते आपण बघूया. दररोज किंवा शक्य असल्यास प्रत्येक शुक्रवार किंवा मंगळवार किंवा आपल्या परंपरेनुसार निवडलेल्या दिवशी सर्वात प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. नंतर देवघरामध्ये कुलदेवतेचे स्मरण करावे. हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. मनापासून प्रार्थना करावी. आपल्या कुलपरंपरेतील आरती किंवा मंत्र म्हणावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा आणि भाव. तर आपण बघूया कुलदेवतेच्या मंदिरामध्ये कधी जावे. तर वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबांसह जाऊन पूजा करावी आणि आशीर्वाद घ्यावा. आता कुलदेवता माहिती नसेल तर काय करायचे. तर अशा वेळी घरातील आजी आजोबा किंवा ज्येष्ठ मंडळींना विचारावे. आपल्या नातेवाईकांकडून माहिती घ्यावी. जुन्या कागदपत्रांमध्ये विवाहपत्रिका किंवा वंशावळीमध्ये उल्लेख आहे का ते पाहावे. गावातील पुरोहित किंवा कुटुंबातील पारंपरिक पुजाऱ्यांची मदत घ्यावी. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत किंवा घाईघाईने कोणतीही देवता कुलदेवता म्हणून स्वीकारू नये. योग्य माहिती मिळाल्यानंतरच त्या परंपरेचे पालन करावे. कुलदेवतेची कृपा कशी मिळते ते आपण बघूया. तर धार्मिक श्रद्धेनुसार सत्य आणि प्रामाणिक आचरण ठेवणे, आई वडील आणि ज्येष्ठांचा आदर करणे, नियमित देवपूजा करणे, दानधर्म आणि सत्कर्म करणे, कुलपरंपरेचा आदर करणे या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. तर मैत्रिणींनो, कुलदेवता ही आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि कौटुंबिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. श्रद्धा, नम्रता आणि सात्विक आचरण याद्वारे आपण आपल्या परंपरेशी जोडले राहू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच धार्मिक व माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.